निवडणुकांमध्ये कायमस्वरूपी आपला परफॉर्मन्स अतिशय उत्कृष्ट राहिला पाहिजे याची जबाबदारी भारतीय जनता पार्टीने एका वेगळ्या टीमवरती केल्याचं आपण गेल्या 5 वर्षांपासून पाहतोय। संपूर्ण भारतामध्ये प्रत्येक राज्यामध्ये कोणतीही निवडणूक असो, भारतीय जनता पार्टी त्याला अतिशय महत्त्वाची आणि सिरियसली घेत असते। भारतीय जनता पार्टीमध्ये आणि इतर पक्षामध्ये हाच फरक आहे की निवडणुका सिरियसली घेतल्या जात नाहीत। मात्र सध्या दिल्लीमध्ये झालेल्या या निवडणुकीमध्ये बॅलेट पेपरवरती उद्धव ठाकरे यांची शिवसेना भाजपला भारी पडली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचा या निवडणुकीमध्ये दणदणीत आणि अतिशय जबरदस्त विजय झाल्याने ठाकरेंचं वजन मात्र राष्ट्रीय स्तरावरती वाढलेलं आहे। सविस्तर बातमी आता आपण जाणून घेऊया। मित्रांनो, भारतीय जनता पार्टी सहजासहजी कोणत्याही निवडणुका हरत नाही। जर एखादी निवडणूक हरली तर त्या निवडणुकीचं आत्मचिंतन करून त्या निवडणुकीच्या पराभवाची कारणं लगेच दुसऱ्या दिवशी शोधली जातात। याच कारणास्तव भारतीय जनता पार्टी सध्या देश पातळीवरती सगळ्यात मोठा पक्ष म्हणून राहिलेली आहे। इतरत्र पक्ष मात्र निवडणुका जास्त सिरियसली घेत नाहीत, काही महत्त्वाच्या निवडणुकाच त्या सिरियसली घेतात। हा फरक भारतीय जनता पार्टी आणि इतर राजकीय पक्षांमध्ये सुरू झालेला आहे। बीजेपीला संपूर्ण देशामध्ये फक्त स्वतः एकच पार्टी राहिली पाहिजे, ती म्हणजे बीजेपी असं त्यांना वाटतंय। इतर प्रादेशिक पक्ष त्या राज्यातील सगळ्या प्रादेशिक पक्षांना संपवण्यासाठी भाजपा पुढे असते आणि तशा प्रकारची त्यांनी चाल देखील बऱ्याच राज्यामध्ये खेळलेली आपण पाहतोय। महाराष्ट्रामध्ये ठाकरेंची शिवसेना असेल, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, पंजाबमध्ये अकाली दल असेल, त्याचवेळी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा पक्ष असेल किंवा बिहारमध्ये नितीश कुमार असतील, वेगवेगळ्या राज्यांमध्ये भाजपा आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करून तेथील प्रादेशिक पक्षांना संपवण्याची परिभाषा आखते आहे। मात्र मित्रांनो, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मात्र नवीन जोर महाराष्ट्रात पाहायला मिळतोय। भाजपाचे पुढील काही दिवस सत्तेचे असतील, त्यानंतर मात्र सत्ताही आमच्या हातात येईल असं संजय राऊतांनी रोखठोक भाजपला सुनावलंय। कोणीही सत्तेचा अमरपट्टा घालून येत नाही, तेव्हा महाराष्ट्राची सत्ता, देशाची सत्ता आमच्या ताब्यात आल्यानंतर तुम्हाला सळो की पळो करून सोडू असा थेट इशारा संजय राऊत यांनी दिलाय। दुसरीकडे मित्रांनो, दिल्लीच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंची एंट्री आता जोरात होताना दिसते आहे। महाराष्ट्रामध्ये झालेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये जरी उद्धव ठाकरेंना बऱ्यापैकी यश मिळालं नसलं तरी देखील ठाकरेंची मात्र आता नवीन इनिंग दिल्ली रेल्वे कामगार सेनेमध्ये सुरू झाली आहे। पश्चिम रेल्वे कामगार सेना आणि दक्षिण रेल्वे कामगार सेनेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा बोलबाला पाहायला मिळाला। उद्धव ठाकरेंचे शिवसेनेचे नेते असणारे अरविंद सावंत यांची रेल कामगार सेना आता या सगळ्या निवडणुका सोबळावरती लढते। भाजपा मात्र या निवडणुकांमध्ये कुठेच दिसली नाही। या सगळ्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरेंच्या अनेक नेत्यांनी जोरदार प्रचार केला। कामगारांचे प्रश्न असतील, कामगारांच्या समस्या असतील, त्या प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी जाऊन सोडवणं, कामगारांच्या वेगवेगळ्या पगारांच्या काही दररोजच्या समस्या असतील त्या जाऊन सोडवणं, हे ठाकरेंच्या शिवसेनेने गेली 5 वर्ष काम पाहिलंय। त्यामुळेच पश्चिम रेल्वे रेल कामगार शिवसेनेचा भगवा झेंडा फडकलाय। जवळजवळ 47 पैकी 42 ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा भगवा झेंडा या ठिकाणी फडकलाय। भाजपा तसेच इतर प्रादेशिक पक्ष असतील किंवा लोकलचे पक्ष असतील यांना न जुमानता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे तेथील कामगारांनी आपला विश्वास दाखवला आहे।
प्रत्यक्ष कामगारांच्या ठिकाणी जाऊन होणारे कामगारांच्या प्रश्नांची सोडवणूक आणि कामगारांना वेळोवेळी मिळणारा न्याय या सगळ्या घडामोडी उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी वेळोवेळी पार पडल्या आहेत. संपूर्ण देशपातळीवरती उद्धव ठाकरे यांची शिवसेना जम्मू काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत रेल कामगार सेना असेल किंवा एरोप्लेन असेल या सगळ्याच कामगारांच्या बाबतीमध्ये अतिशय समस्तर असते. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा हा विजय आगामी काळामध्ये महाराष्ट्रात तर उपयोग पडतोयच, मात्र दिल्लीमध्ये देखील उद्धव ठाकरेंचं वजन वाढवणारा ठरतोय. मित्रांनो, ही बॅलेट पेपरवरती झालेली निवडणूक भाजपला तशी सोपी नाही. त्यामुळे बॅलेट पेपरवरच्या या निवडणुकीमध्ये भाजपचा मात्र या ठिकाणी दारुण पराभव होतो हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचं मुंबईमध्ये जल्लोषात स्वागत शिवसैनिकांनी केलं आहे. या सगळ्या बातम्या शिवसेनेसाठी खूप आनंददायी ठरत आहेत. यावर मित्रांनो प्रतिक्रिया द्या.